अरे थांबा थांबा. मध्येच तुम्ही दुसरा तिसरा विचार करण्याच्या ऐवजी आपण सुरुवातीपासून विचार करूया. तुम्ही UPSC MPSC काही करत असाल, त्यासाठी नियोजन करता, रिव्हिजन करता, प्रश्न सोडवता, बराच वेळ देता, काही काही करता, बरंच काही करता. परंतु ॲक्च्युअल परीक्षेमध्ये गेलं की बरीच गडबड होते, विशेषतः MCQच्या दृष्टिकोनातून. हे तुम्हाला माहिती आहे. कारण आपल्याकडे एक प्रश्न असतो समोर, त्याचे 4 पर्याय दिलेले असतात, परंतु अभ्यास करून सुद्धा आपलं असं होतं की हे माहीत नाही आहे किंवा उत्तर येत नाही आहे. मग बऱ्याच वेळा काय केलं जातं की करा Cला टिक. का करायचं? तर भारी वाटतंय. असं होतं बऱ्याच वेळा. किंवा काही जणी वेगळ्या प्रकारे विचार करतात, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की असं जर होत असेल तर नेमकं कोणत्या प्रोसेसनं जायचं आहे? कोणत्या प्रक्रियेने गेल्यानंतर आपण योग्य उत्तरापासून जाऊ शकतो किंवा तो उत्तर ते प्रश्न सोडवायचंच नाही हे कसं कळतं आपल्याला? याच्यावर कधी विचार केलाय? केलाय का नाही? नाही केला असेल तर तोच आजचाच मुद्दा आहे पहा. म्हणजे MCQ आपला चुकतो तर नेमका कुठं? त्याला बरोबर करायचं असेल तर नेमका कसा विचार करायचा, कोणता तर्क लावायचा, कसं संबंध जोडायचं, कोणत्या शब्दाकडे पाहायचं, कधी पाहायचं, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. परंतु तो एक सिस्टमॅटिक पद्धतीने, एक लॉजिकल नैसर्गिक पद्धतीने कशा प्रकारे आपल्याला हे MCQ सोडता येईल हा आजचा विषय. म्हणजे काय की MCQची जी थिंकिंग सिस्टीम आहे ती सगळी डेव्हलप करायची, या सगळ्या गोष्टीचा भाग आज आपला पाहायचा आहे. पाहण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. तर करूया सुरुवात की ही जी थिंकिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा काय असतो. चला तर आता सुरुवात करूया आणि आपल्यामध्ये MCQ सॉल्व्ह करण्याची जी थिंकिंग कॅपॅबिलिटी आहे, जी क्षमता आहे ते वाढवूया. आता ही वाढवण्यासाठी तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्याची एक बेसिक पद्धत माहिती असली पाहिजे. मी काय म्हटलं बेसिक पद्धत, तुम्ही म्हणसाल पद्धतच का? हे समजण्यासाठी असं समजा, या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना, सुरळीत गोष्टी ज्या घडतात, त्या सुरळीत गोष्टी घडण्यामागं एक पद्धत असते. तुम्ही म्हणसाल कसं? उदाहरणामध्ये आपल्याकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे. तुम्ही कशीही गाडी पळू शकता, कोणतीही स्टंटबाजी करू शकता, काहीही करू शकता. परंतु असं करालात तर तुम्ही लवकर मरू शकता, कधीही मरू शकता. येस. मग तुम्ही लवकर मरू नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक स्पीड लिमिट ठेवलेली आहे. सीट बेल्टचा वापर करा, हेल्मेटचा वापर करा, म्हणजे एक पद्धत निर्माण केली आहे ज्याच्यामुळे तुम्ही सुरक्षित राहता. तसंच पहा, MCQ सॉल्व्ह करण्याची एक बेसिक पद्धत आहे, ज्या पद्धतीमुळे तुम्हाला जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करता येतात आणि त्याच पद्धतीच्या आधारे तुम्हाला ॲडव्हान्स पण जाता येतं. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे येणारे प्रश्न आहेत ना, की मग आमचं चुकतं कुठं, कुठं गट फिलिंग असली पाहिजे, कुठं तुक्का लावला पाहिजे, कुठं प्रश्न सोडून दिला पाहिजे, हे सगळं या बेसिक पद्धतीने कळतं. मग ती पद्धत आपल्याला पाहिजे आहे आणि त्याच्यावर तुम्ही पुन्हा ॲडव्हान्स बी जाऊ शकता. ओके, तर सुरुवात करूया. तर आता आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करतो पहा, की आपल्याला प्रश्न वाचतो, परीक्षेमध्ये असो कुठेही असो, आपण ऑप्शन पाहतो आणि उत्तर देतो. उत्तर देतो पहा, प्रश्न पाहतो, ऑप्शन पाहतो, उत्तर देतो. म्हणजे थोडक्यात काय होतं, आपल्याकडे नॉलेज आहे किंवा माहिती आहे किंवा आपल्याला माहित असते, अरे हे तर मला येतं. म्हणजे आपण जास्त विचार करत नाही, फक्त उत्तर देतो. उत्तर देतो म्हणजे तुमच्याकडे काहीतरी बेस आहे, नॉलेज आहे, कंटेंट आहे. ही सरळ सरळ पद्धत. म्हणजे 100 पैकी जर प्रश्न असेल तर एक 15-20 प्रश्न तर तुम्हाला असेच सॉल्व्ह होतात. अरे मला माहिती आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा, आता प्रश्न वाचला, ऑप्शनल पाहिले म्हणजे ऑप्शन पाहिले, पण उत्तर देता येत नाही. मग यावेळेस काय करायचं, आता हे लक्षात ठेवा, इथून पुढे सगळं महत्वाचं आहे. पहिली पद्धत तर म्हणजे पहिली तर गोष्ट सगळ्याला करता येते. दुसरी काय काय प्रश्न वाचला, ऑप्शन पाहिले, उत्तर देता येत नाही. यावेळेस काय करायचं असतं पहा, यावेळेस पहिले सुरू प्रश्न वाचायचा म्हणजे परत एकदा, आणि प्रश्नावर विचार करायचा असतो. ऑप्शनवर विचार करायचा नाही, प्रश्नावर विचार करायचा आणि मग ऑप्शन पाहिजे, उत्तर देता येतं. बऱ्याच वेळा असं प्रश्न सॉल्व्ह होतात, कारण तुमच्याकडे नॉलेज आहे, कंटेंट आहे, सगळ्या गोष्टी असतात, तुम्ही सराव पण केलेला असतो. फक्त प्रश्न वाचायला चुकता, व्यवस्थित वाचत नाही म्हणून होतं असं. ठीक आहे, कळलं ना? प्रश्न नीट वाचायचा, त्याच्यावर थोडासा विचार करायचा, तुम्हाला उत्तर येतं. जसं इथं उदाहरण दिलंय पहा, या उदाहरणाचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून विचार करू शकता की कसं कसं होतं ह्याच्यामुळे. मी जास्त ह्याच्यामध्ये बोलत नाही. ठीक आहे, फक्त एवढं सांगतो की तुम्ही चुकता कुठं, की कधी कधी उत्तर तुम्हाला माहित असतं, फक्त प्रश्न नीट वाचत नाही, प्रश्नावर विचार करत नाही, म्हणून होतं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट पहा, पहिली कळली, दुसरी कळली. तिसरी गोष्ट, प्रश्न वाचलात, ऑप्शन पाहिलात, विचार पण केलात, पण उत्तर येत नाही. काय म्हटलं पहा, प्रश्न पाहिला, प्रश्नावर विचार केला, ऑप्शन पाहिले, ऑप्शनवर विचार केला, पण उत्तर येत नाही. आता काय करायचं? आता इथून तर खरी मजा सुरू होते मित्रांनो. म्हणजे इथून तरी सगळा गेम सुरू होतो, की कुणाची रँकिंग येणार, कुणाला जास्त मार्क कमी पडणार, हे सगळं काही इथूनच होतं. पहिल्या 2 मध्ये काहीच होत नाही. मजा हीच आहे, पहिल्या 2 मध्ये काहीच होत नाही, इथूनच पुढे होतं. म्हणजे 2 विद्यार्थ्यांमध्ये किंवा मार्कामध्ये फरक पडण्याचं कारण इथून पुढेच आहे. आता पहा,
कळलं ना? आता काय म्हणतो आपण की प्रश्न वाचला, प्रश्नावर विचार केला आणि ऑप्शनल विचार केला, उत्तर देता येत नाही. मग आता उत्तर काढण्यासाठी या खालील 6 अंगाचा विचार करायचा. कोणत्या 6 अंगाचा? पहिला आहे पहा लॉजिक, हे सगळं आपण एक एक पाहूया त्याच्यामध्ये. दुसरा आहे पहा संदर्भ जोडणे. तिसरा आहे पहा लिमिट, म्हणजे ती जी काही प्रश्न आहे त्याचा लिमिट पाहणे. त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं किंवा उत्तराचं युटिलिटी पाहणे. पुढचं आहे माइंडशीट पाहणे. आणि सगळ्यात शेवट आहे एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. या 6 दृष्टिकोनाचा तुम्हाला विचार करायचा जेव्हा आपला उत्तर येत नाही त्यावेळेस. आता पहिलं जे आहे पहा याच्यामध्ये, पहिलं जे अंग आहे ते लॉजिक. कधी कधी प्रश्न फक्त लॉजिकनं सॉल्व्ह होतात. लॉजिक वापरायचं असते, म्हणजे तिथं गप्प बसायचं नाही. लॉजिक कळतो ना, तर्क कसं लावायचा हे तुम्ही अगोदर शिकायला पाहिजे, ती वेगळी गोष्ट आहे. ओके, आता इथं प्रश्न आहे पहा, राईट टू प्रायव्हसी याच्या संदर्भात खाली काय योग्य आहे. ही फक्त असं समजा की युपीसीचं असं कुठं असतं, तुमच्यासाठी फक्त उदाहरण आहेत असं समजा, है ना. मग राईट टू प्रायव्हसी हा फक्त जीवनाचा अधिकार आहे, म्हणजे जीवन जगण्याचा वगैरे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे किंवा दोनचा अधिकार आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की बा असं कसं असू शकतं की जीवनाचा आहे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा नाही आहे. म्हणजे लॉजिक आहे ना, तर्क आहे, दोन्हीचा बी असू शकतो. म्हणजे इथं तुम्हाला तर्कानं उत्तर मिळतं. कधी कधी मुलं म्हणजे ते करतात ना फक्त वैयक्तिक स्वातंत्र्य, ते तसं चुकतं. लॉजिक लावायचं, अरे हे दोन्ही पण एकाच मध्ये येतं, मग हे काय. आणि एका ठिकाणी तर दोन्ही पण उत्तर दिलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. प्रायव्हसी म्हणजे काय असतं, म्हणजे आता याच्यामध्ये थोडंसं तुम्ही असं विचारू, प्रायव्हसी म्हणजे काय असतं, तर्क लावा. आहे ना, व्यक्ती पण आहे, जीवन पण आहे, सगळं चालू याच्यामध्ये असं. ओके. त्याच्यानंतर पहा दुसरा जो अंग आहे, जेव्हा आपला प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याच्यामध्ये, त्याचा आहे पहा संदर्भ जोडणे. सगळ्यात महत्वाचा पण अंग हाच आहे. बरेच वेळा प्रश्न असे बी सॉल्व्ह होतात बरं का. आता याच्यामध्ये काय असतं की एक प्रश्न दिलेला आहे, उदाहरणार्थ पहा, रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट आणि रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी हे कशाच्या संदर्भात आहे. तर इथं तुम्हाला ऑप्शन पाहिला सगळे तर मोठ्या मोठ्या बँका दिसत आहेत. आता याच्यामध्ये काय करायचंय, असं उत्तर येत नाही तर तुम्हाला इथं कंटेन्स जोडायचंय किंवा कनेक्शन म्हणा, संदर्भ जोडायचे. असं समजा की रॅपिड हा शब्द आहे ना, किंवा तुम्ही काही बी जोडू शकता त्याच्यामध्ये. रॅपिड हा शब्द आहे तर कोणती अशी जगातली बँक आहे जी लवकर लोन देते, पैसे देते. पुन्हा कंटेस असा जोडा, भारताला अशी कोणती बँक आहे ती लवकर देऊ शकते, कुणालाही देऊ शकते. असं तुम्ही कंटेस जोडा ना, कोण आहे असं की लवकर काम करतं. मग तुम्ही तुमचा अभ्यास वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून कळते की अरे IMF अशी बँक आहे जी लवकर करते काम फटाफटा, म्हणजे असेल दुसरा काही इंटरेस्ट, पर आपला उत्तर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे संदर्भ जोडल्यानंतर बरेच वेळा उत्तर मिळतो. ठीक आहे, इथं पहा की 4 ऑप्शन दिलेत, पर हो असं असं आहे का, म्हणजे असं होतं त्याच्यामध्ये. तर इथं तुम्हाला माहित असलं पाहिजे की संदर्भ जोडला तर उत्तर मिळतं. ओके. त्याच्यानंतर पहा की पुढचा अंग आहे मर्यादा पाहणे. कधी कधी काय असतं की तो प्रश्न आहे, त्या प्रश्नाची एक मर्यादा असते. म्हणजे तुम्ही म्हणसाल असं कसं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना मला प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही, त्यावेळेस ही पण पद्धत तुम्ही वापरू शकता. पहा तिसरं जे अंग आहे त्याला आपण काय म्हणतो, मर्यादा पाहणे, लिमिट पाहणे. आहे ना. इथं पहा इन्फ्लेशनचं एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की इन्फ्लेशन नेमकं कसं होतं आणि कसं कंट्रोल करता येतं. ठीक आहे, हे तुम्हाला सगळं कन्सेप्ट माहिती आहे. मग तिथं प्रश्नामध्ये जे काही तुम्हाला ऑप्शन दिले त्याच्यावर विचार करायचा असतो. कसा, मर्यादेनुसार. म्हणजे असं बी समजा पहा साऱ्या गोष्टीमध्ये समजण्यासाठी की युपीसी अशी काही क्वेश्चन फ्रेम करते, पण त्याच्यातला जो डाटा आहे जो जो इकडे तिकडे जरी झाला तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. उदाहरणामध्ये काही असे फॅक्ट्स आहेत जे फ्युचरमध्ये बदलणार आहेत, काही अशी टेक्नॉलॉजी आहे जी फ्युचरमध्ये बदलू शकते, किंवा असं काही घडलंय जे बदलणार नाही, असं बरंच काही असतं पहा. त्याच्यामध्ये जर म्हणजे तसं जर इथं प्रश्न जर म्हणजे मेन्शन केला असेल किंवा त्या प्रश्नामध्ये तसं जर असेल तर तुम्हाला तिथं उत्तर पण मिळतं. जसं की उदाहरणामध्ये सायन्स टेक्नॉलॉजीचे असे प्रश्न असतात जिथं नेहमी जे टेक्नॉलॉजी असते अपग्रेड होत असते, म्हणजे नेहमी उत्तर तुम्हाला डी पाहायला मिळतं. नेहमी म्हणजे बऱ्याच वेळा उत्तर डी पाहायला मिळतं. असतं ना, तिन्ही पण जे ऑप्शन दिले ते सगळे बरोबर असते. म्हणजे तिथं काय युपीसीची एक मर्यादा असते, लिमिटेशन असतं. मग ती सगळ्या संदर्भात असतं पहा, सगळ्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला पाहायला मिळतं. फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की इथं युपीसीची लिमिटेशन आहे, याच्या पुढे युपीसी जाणार नाही, किंवा गेली तर मग त्याला स्वतःच्याच फांद्यात पसावलं, असं प्रकारचं. ओके. त्याच्यानंतर पहा पुढचा जो आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे उत्तराची उपयुक्तता पाहणे. कधी कधी प्रश्न यानं पण सॉल्व्ह होतो. म्हणजे प्रश्न एक दिलेला आहे, प्रश्नामध्ये असा काहीतरी डाटा आहे, त्या डाटाचा तुम्ही हे फक्त त्याच्यावर एवढा विचार करा की हे उपयुक्त आहे की नाहीये, याचा रिलेव्हन्स आहे की नाहीये, हे फायदेशीर आहे की नाहीये. म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला कळतं की हा इथं उत्तर अशा प्रकारे येतं. पहा मी फक्त पर्स्पेक्टिव्ह सांगते, हे उदाहरण वेगवेगळे तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमची जी काही MCQ वगैरे आहे किंवा जे PYQ वगैरे आहेत किंवा त्याच्यानुसार तुम्ही या फक्त पद्धतीचा वापर करा. ठीक आहे, मी तर प्रत्येक म्हणजे MCQ वगैरे सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न पाहता तेव्हा बघ त्या प्रश्नाची युटिलिटी पहा.
कारण आपण परीक्षा देत आहोत ना, त्याची युटिलिटी पाहिले पाहिजे. म्हणजे असं तरच नाही उगाच काहीतरी विचारलंय असं तर नाही करणार ते. एमपीएससी यूपीएससी तुम्ही मोठे प्रश्न आहेत, म्हणजे मोठी एक्झाम आहे तर मोठ्या गोष्टी असतीलच. मग त्याचं काहीतरी रिलेव्हन्स असलं पाहिजे, त्याची काहीतरी युटिलिटी असली पाहिजे. असतं पहा मित्रांनो, असं नसतं पहा, म्हणजे बेसलेस क्वेश्चन असतो, त्याची युटिलिटी पहा, कधी कधी तसं पण उत्तर मिळतं. त्याच्यानंतर पहा पुढचा, की एक्झामिनरचा माइंडसेट. हे तर म्हणजे सगळ्याला माहिती आहे की असा विचार करा की तुम्ही प्रश्न निर्माण करताय. आता इथं कधी कधी काय असतं की प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये त्या म्हणजे म्हणजे प्रश्न निर्माण करताना तुम्हाला काहीच विचारायचं नसतं. फक्त त्यांना पाहायचं असतं की हे सरळ कधी उत्तर देतो का, म्हणजे हा कन्फ्यूज होतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. कधी कधी फॅक्ट असे असतात की जे चुकीचे असतात, मग ते फॅक्ट त्याला पाहिजेच नसतात. तुम्ही पाहिलं असाल पा, कधी कधी युपीएससीच्या पेपरमध्ये असा डाटा असतो की त्याची काही गरजच नसते, परत तरी पण दिलेला असतो. असतं ना, म्हणजे त्याच्यामुळे त्यावेळेस तुम्हाला त्याचा माइंडसेट पाहायचा असतो. किंवा कधी कधी ती एमसीक्यू जो असतो ना, अर्धा पेज भरलेला असतो आणि 4च ऑप्शन असतात. तुम्हाला वाटतं किती मोठा क्वेश्चन आहे, तसं नसतं, त्याला ते पाहायचंच नसतं. ठीक आहे, इथं उदाहरण पण दिलेत पहा, त्याचा बी तुम्ही इथं वापर करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आणखी एक शेवटची पद्धत आहे, म्हणजे त्याचं शेवटचं अंग आपण म्हणा किंवा डायमेन्शन म्हणा, ते म्हणजे काय की कधी कधी प्रश्नाचे जे स्वरूप असतं त्या स्वरूपानुसार किंवा ते परीक्षेच्या स्वरूपानुसार पण तुम्हाला ते उत्तर सापडतं. विशेषतः परीक्षेचं स्वरूप, उदाहरणार्थ तुम्ही यूपीएससीची परीक्षा देतात, मग त्याचे एमसीक्यू अशा प्रकारचे असतील ना, जे क्रिटिकल असतील, थोडेसे लॉजिकल असतील किंवा काहीतरी असतात त्याच्यामध्ये. मग जेव्हा उत्तर तुम्हाला फालतू वाटतात ना, मग त्या फालतू उत्तरावर तुम्हाला विचार करायचाच नसतो कधी पण, परत तुम्ही त्याच्यावर विचार करता म्हणून तुमचं उत्तर मिळत नाहीये. कळलं ना मी काय म्हणतो पहा, कधी कधी तुमची परीक्षा कोणती आहे हे तुम्ही पहिले सुरू लक्षात ठेवा की तुमची यूपीएससीची परीक्षा आहे. तर तुम्हाला माहिती आहे की यूपीएससी अशा प्रकारचे प्रश्न विचारते ज्याच्यामध्ये लॉजिक असतं, काहीतरी तर्क असतो, काहीतरी संबंध असतो. मग ऑप्शन जर जर बकवास दिले असतील तर तिथंच गाळा ना तुम्ही. कळतं ना, कधी कधी तो यूपीएससीचा किंवा त्या परीक्षेचा दर्जाच तुम्हाला उत्तर पण देतो. कळतं? कळलं असेल. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तेव्हा तुमची जी ताकद आहे, ती म्हणजे बुद्धी, त्याचा तुम्ही वापर करायला पाहिजे. तर ते कसं, असं 6 अंगानं तर्क लावा, संदर्भ जोडा, मर्यादा पहा, आहे ना, किंवा त्या प्रश्नाची उपयुक्तता पहा, प्रश्न निर्माण करण्यासारखा माइंडसेट पहा त्याच्यामध्ये, किंवा शेवटी बघा परीक्षेचा स्तर कसा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. या पाहिल्यानंतर ठीक आहे, आता हे सगळं पाहिलं आणि तुम्हाला उत्तर देता येत नाही, मग त्याच्यानंतर वाटतं की थोडंसं म्हणजे गट फिलिंग असते की हे उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, आपण आता त्या सगळ्या संदर्भातून पुढे आलो पहा. आपण एक पद्धतशीर म्हणजे पाहत आहोत, म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची एक पद्धतशीर पद्धत पाहत आहोत. कळतं ना. गट फिलिंग मला सुरुवातीलाच घेता आलं असतं, गट फिलिंग सुरुवातीला नसते. आहे ना. सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर बऱ्याच वेळा असं असतं की बाबा हेच उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही म्हणसाल ते कसं असतं, कारण आपण भरपूर वाचलेलं असतं, काहीतरी पॅटर्न तुम्हाला जाणवतो, किंवा तुम्हाला त्याची पार्श्वभूमी काहीतरी वाटते, किंवा तुमच्या अंतकरणातून येतं की अरे हे बरोबरच असलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की एक इंट्युशन असतं, अंतकरणाची आवाज असते की हे बरोबर, डेफिनेटली बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे, असं तुम्हाला त्याच्यावेळी वाटतं, त्यावेळी ते उत्तर द्यायचं असतं. कधी, हे 6 अंग संपल्यानंतर. त्याच्या अगोदर गट फिलिंगचा वापर नाही करायचा. पहा मी काय सांगतोय, गट फिलिंग कधी वापरायची, जेव्हा ते सगळे 6 अंग संपतात आणि त्या 6 अंगाच्या आधारे तुम्हाला वाटतं की हे उत्तर बरोबरच असलं पाहिजे, कारण तुमच्या गट फिलिंगला काहीतरी आधार आहे. ठीक आहे. म्हणजे गट फिलिंग अशी नाही की उडत गेली त्याच्यामध्ये. इथं तुम्हाला उदाहरण पण दिलंय आहे ना, ब्लू रिव्हॉल्युशनचं. आता इथं वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड असू शकतात त्याच्यामध्ये ऑप्शन. मग ऑप्शन जर कॉम्प्लिकेटेड असेल तर तुम्ही ब्लू हा शब्द वापरा, किंवा तुम्हाला माहित असतं की अरे वेगवेगळ्या प्रकारचे रिव्हॉल्युशन झालेले आहेत, मग मला वाटतं की ब्लू म्हणजे हेच असलं पाहिजे. ते गट फिलिंग असते, कारण ते वाचलेलं असतं कुठंतरी किंवा डोळ्याखालून गेलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे गट फिलिंग म्हणजे असंच बरं का की ज्ञानाच्या सावलीसारखी आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते आहे, परंतु तिथं तुमचं ते धैर्य होत नाही, त्यावेळी ही गट फिलिंग वापरायची असते. पहा ठीक आहे, गट फिलिंग कधी वापरायची, शेवटून दुसरी पायरी, हे एक अंतप्रेरणा म्हणून बुवा. चला, त्याच्यानंतर पहा की एक शेवटची गोष्ट आहे करायची, ती म्हणजे काय, तुक्का, ब्लाइंड ग्लेस. तुक्का म्हणजे काय असतो पहा, तुम्हाला काहीच माहित नाहीये. ठीक आहे, म्हणजे अंतप्रेरणा नाहीये, संदर्भ नाहीये, काहीच नाहीये. तर मग अशा वेळी तुक्का लावायचं का, खरं तर तुक्का लावू नये पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन येत नाही, तुमची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुक्का लावणं कधीच योग्य नसतं. परंतु एक गोष्ट आहे जेव्हा तुम्ही तुक्का लावू शकता, तर म्हणसाल कोणती गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रश्न सगळे सॉल्व्ह करता किंवा तुम्हाला कळतं की तुम्ही आता मी बरबादच झालोय, म्हणजे माझं कसं बी निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणार आहे किंवा माझे प्रश्न सुटणार आहेत, त्यावेळी तुम्ही तुक्के मारू शकता.
का? कारण मे बी पॉसिबिलिटी ठरते की त्या तुमच्या तुक्क्यामुळं काही ना काही म्हणजे निगेटिव्हचा पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतो. ओके, म्हणजे काय म्हणतो पहा मी याच्यामध्ये, की सपोज तुम्हाला काहीच समजत नाहीये आणि ओव्हरऑल पेपरच खराब गेलाय. ठीक आहे, ओव्हरऑलच पेपर खराब गेला, तर मग त्यावेळेस तुम्ही तुक्के वापरा. कधी पहा मी शेवटचा पर्याय सांगतो, की कधीच असं वाटलं की आता स्कोर काही निश्चितच नाही, म्हणजे शक्यच नाही करणं. म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर दिलात आणि तुम्हाला वाटलं की मी तुक्के बी मारलं तर मला काही फरक पडणार नाही, त्यावेळेस तुक्के मारायचं. परंतु त्यावेळेस तुक्के मारायचे नाही, की तुम्ही चांगला पेपर सोडून आलात आणि शेवटी तुक्के मारलात. ती गोष्ट करायची नाही. पण ते चुकीचं ठरतं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे, की मी तुक्का मारल्यानं मला काहीच फरक पडणार नाही. तेव्हाच तुक्का मारायचा. तुक्का मारणं ही शेवटची स्टेप असली पाहिजे. त्याच्या अगोदर ही सगळी पद्धत तुम्हाला वापरायची आहे. म्हणजे परत एकदा मी तुम्हाला रिव्हिजन करून सांगतो, की आपल्याला ही जी एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याची एक नैसर्गिक फॉर्म्युला आहे, तो आज आपण पाहत आहोत. ॲडव्हान्स पण पाहिजे बरं का. म्हणजे तो 4 ऑप्शनचा जो खेळखंडोबा आहे, तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूया. त्याला डिटेलमध्ये पाहायचा. फक्त आज एक पद्धत ठरली. जसं तुम्हाला म्हणलं ना, आपल्याकडे एक नॅचरल पद्धत असली पाहिजे. त्याच्या बेसिसवर आपला ॲडव्हान्समध्ये जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आज आपण एक पद्धत पाहतोय. तर पहिलं सुरू काय पहिलं आपला माहित आहे तर उत्तर दिलं. आपला थोडंसं माहीत म्हणजे डायरेक्ट उत्तर येत नाही तर आपण थोडासा विचार केला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, की बाबा प्रश्न पाहिला, ऑप्शन पाहिलं, विचार केला, उत्तर येत नाही. तर मग आपल्याला या सगळ्या 6 अंगाचा विचार केला. लॉजिक, कंटेस्ट, लिमिट, युटिलिटी, एक्झाम लेव्हल या सगळ्याचा विचार केला. शेवटी याच्यानं पण येणार तर गट फिलिंगचा वापर केला. गट फिलिंगनं पण उत्तर येतात. कधी-कधी असतं तसं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी चला काही ना काही करू तर तुक्का मारू. शेवटचा पर्याय त्यांच्यासाठी की ज्यांना असं वाटतं की आता बरबादी झाली तर होऊ द्या 100% बरबादीला आम्ही तयार आहोत. अशा लोकांसाठी तो पर्याय आहे. ओके. तर आज आपण काय पाहिलं पहा, की एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याची एक नैसर्गिक पद्धत असते किंवा एक पद्धत आहे त्याचा आपण वापर करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला कळतं की कुठला प्रश्न सॉल्व्ह करता येतो, कुठला प्रश्न कसा सॉल्व्ह करता येतो आणि कुठला प्रश्न सोडून देता येतो. किंवा असं बी संस्था कुठं गट फिलिंग वापरायची आणि काहीच नाही झालं तर कधीही तुम्हाला तुक्का मारायचा. कळलं ना? या सगळ्या गोष्टी कळल्यात. म्हणजे मी फक्त थोडक्यात बेसिक लेव्हलनं सांगितलं की एम-सी-क्यू कसे सॉल्व्ह केले जातात. आता याच्यामध्ये तुम्ही काय मिसिंग करता हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय तुमचं चुकतं, तुम्ही कुठं कोणते संदर्भ वापरता का नाही किंवा गट फिलिंग सुरुवातीला वापरता का, तर चुकता तुम्ही. ठीक आहे. कुणी जर सुरुवातीलाच गट फिलिंग वापरत असेल तर अरे बरं चुकतं. दुसऱ्या गोष्टी आहेत ना समोर, त्या गोष्टी कर, आहे ना, त्याचा सगळा वापर कर. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पहा जे 6 अंग आहेत ना, ज्या 6 अंगाच्या आधारेच तुमचा रँकिंग होणार का, तुमचं कट ऑफ होणार का, हे तिथंच डिसाईड होतं. तर त्याचा तुम्ही प्रॅक्टिस करा. तर कसा लावायचा, संदर्भ कसा जोडायचा, युटिलिटी कशी वापरायची, है ना? किंवा तो एक्झामिनरचा माइंडसेट कसा वापरायचा, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. पहा, तुमची परीक्षा फक्त नॉलेज बेसवर पूर्ण होणार नाही, हे तुम्हाला पण आतापासून कळलं असेल. कळलं असेल ना, तुम्हाला ही माहिती झालं असेल, की कितीही वाचलं, तर ही परीक्षा तशी सॉल्व्ह होत नाहीये. कारण त्याच्यामुळे सगळेजण म्हणतात पहा 20-25 पस्तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर पुढे जायचं असेल, तर ते 6 अंक तुम्हाला जमले पाहिजेत. ठीक आहे? बाकीच्या गोष्टी मग आणखी आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जिथं जो 4 ऑप्शनचा खेळखंडोबा आहे, त्याचं पाहण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या बेसिक तर गोष्टी समजल्या असतील, तर इथंच थांबूया. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.